त्या कागदपत्रांची पडताळणीसाठी संबंधित ह्याच्याकडून कार्यालयाकडून त्याचा अभिप्राय मागवणं 15 दिवसात. तो अभिप्राय आला की लगे त्याच्यावर आपण घोषणापत्र द्यायचं. घोषणापत्रावरती मी सांगितलेल्या लोकांच्या सह्या घ्यायच्या, प्रतिष्ठित नागरिक अमुक तमुक पोलीस पाटील सह्या घेतल्या. त्यानंतर स्थानिक चौकशी होणार की बाबा ही इथलाच रहिवाशी आहे का, कोणाकडे मार्फत होणार ते तलाठी फिलाटी पोलीस यांच्या मार्फत स्थानिक चौकशी होणार. आणि हे सगळं झाल्यानंतर, हे सगळं गोळा झाल्यानंतर, एक बंच झाल्यानंतर मग तहसीलदार त्या डोकं घालणार, ते बघणार की बुवा ह्या व्यक्तीला जन्माचा दाखला देणं किंवा त्याबाबतचा आदेश करणं योग्य आहे का, आणि त्या पद्धतीनं तहसीलदार त्याबाबतचा आदेश करणार. आणि तो आदेश, त्या आदेशाची एक प्रत, जिथून तुम्ही अनुपलब्धता प्रमाणपत्र आणलं होतं त्यांना एक ती प्रत जाणार, एक प्रत तुम्हाला मिळणार. तुम्ही ते प्रत घेऊन त्या ग्रामसेवक त्या निबंधकाकडे जायचं जिथून तुम्हाला अनुपलब्ध प्रमाणपत्र मिळालं होतं, आणि त्याच्याजवळ ती द्यायचा आहे आदेश. तो काही जी प्रिस्क्राईब फी असेल, नमूद केलेली फी असेल, तुमच्या किती वर्षाचा विलंब आहे त्यावरून ती फी ठरवली जाते.